प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. काय सात्विक बाई बघा, एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या जीवनात किती गोड वागल्या. गाय आणि मसड श्याम काकानं भाविक सांगायला, गाय आणि मसड आणून घातली, गाईचं दूध लेकरायला आणि म्हशीचं दूध वाटलं. ऐकलं नाही, वाटलं. मग दूध ज्या वेळेला फुकट येतं का त्याच्या बदल्यात त्याचा परतावा द्यावा लागत असतो. म्हणजे ज्या पात्रात दूध आलं का त्या पात्रात गहू ज्वारी बाजरी देत होते, याला परतावा म्हणायचं साध्या भाषेत. त्याला विशिष्ट प्रकारचं एक पुराणातलं वेगळं नाव आहे. तर तो परतावा आल्याच्या नंतर म्हशीचा असेल गाईचा असेल तर तिला ते घुगऱ्या करून खाऊ घालीत होते शिजून. पण तिसऱ्या दिवसपासून म्हशीनं परतावा खाणं बंद केला. घुगऱ्या शिजल्या ना म्हशीनं खाणं बंद केला. कारण तुकोबारायच्या प्रपंचातली व्यथा पाहिल्याच्या नंतर म्हशीचं अंतःकरण कोमेजलं. परतावा खाणं बंद केला. मग त्या ज्वारीच्या भाकरी. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे, ते कीर्तन कुठं झालं ते सांगतो, ठिकाण नाही सांगत. पण त्या कीर्तनात एक श्रीमंत बाई माणसातून येऊ लागली, बायकातून. तर रंगनाथ गुरुजी म्हणले, अरे ती मसडी आली, तिला रस्ता सोडा. म्हणजे अधिकार तत्व लोक असतात ना, की तू उशिरा येशील, माणसं तुडीत काय या लागलीस, असशील श्रीमंताची तू. त्या कीर्तनातलं वाक्य. आणि त्याच कीर्तनातलं हे वाक्य गुरुजींचं. गुरुजी म्हणायचे, तुकोबारायच्या दारातून चोर चाललाय. तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक वट्टा होता आणि वट्ट्यावर तुकोबारायची लेकरं झोपलेली होती आणि चोर चालला दारातून. तर या घरातली लोक किती देवाला आवडत होते, यांचं वागणं किती गोड होतं ते गिरगावच्या बाळूला तितकं सांगता येणार नाही, कारण माझी तितकी पात्रता नाही. पण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली त्या अंगणातली माती किती पवित्र होती बघा. चोर तुकोबारायच्या दारात आल्यावर त्या मातीच्या सुगंधात इतकी ताकद होती. चोराचा भाव बदलला आणि अंगावरची शाल चोराने तुकोबारायच्या लेकराच्या अंगावर टाकावली. चोराचा भाव बदलायची ताकद ज्या मातीत होती, ती माणसं किती भाविक असतील कल्पना करा. आले तुकोबाराय वारीहून आल्याच्या नंतर मंदिरात देवाला लाही बुक्का प्रसाद वगैरे सगळं ठेवला. तुळशी वृंदावनाला तुळशी महादेवाला प्रसाद ठेवला. घरातल्या दारातल्यांना जे आली त्यांना प्रसाद वारीचा दिला. पाय धुवायला पाणी दिलं, बाईनं बसायला टाकलं. स्वर्गात कोण माणूस आहे सांगू का तुम्हाला? मला का नाही, पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून लांबत बघा कीर्तन. शहाण्या दारे धरणाऱ्यानं गव्हाला पाणी देता देता भवतालचं गवत उपटिलं पाहिजे माल्यावरलं, पुन्हा खुरपायचा ताण कमी होतो. नाही तर मी सरळ सरळ बोलत राहिलो तर आता लोक 9-10 पुरावे दिले असते. पण मला नाद आहे गवत उपटायचा, त्याच्यामुळं लांबत हे. काय सांगू लागलो? हो हो हो, वारीहून आले. हा, श्रीमंत कोणाला म्हणायचं, नशिबवान कोणाला म्हणायचं? दिवसभर रानात काम करावं, 5:30-6 वाजूस्तर बोराट्या काराट्या अंगाला घासलेल्या असावा, थकून जावा. आणि घरी आल्या आल्या बायकोनं गरम पाण्याचं बकेट पाय धुवायला ठेवा. त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. काच लावलेल्या बंगल्यात राहिला पण बायको त्याच्याकडे बघून त्यानं म्हणायचं मी मसन वाटेत आहे. काही अडचणीत हात घालूत ना, काही इचू निघत असते. सोपा पुरावा, सोपा पुरावा. कर्कशे संगती दुःख उदंड, मालकाचा पुरावा आहे तो. पुरावा आपण म्हणायचं आपण स्वर्गात आहेत का नरकात आहेत, आपण ठरवायचं. आपण ठरवायचं. पाय धुवायला पाणी दिलं. एखाद्या लोकांचे शब्द जिजाबाईच्या विरोधात जात असतील, त्यांची ब्रेक लायनर तुटलेच समजायचं. ज्या वाहनाचं ब्रेक लायनर तुटलं ना, ते वाहन ठरल्या जागेवर थांबत नाही. तसं एखाद्याच्या जिबीचे लगाम तुटलेले असतील, ते काही म्हणत असतील. पण जिजाबाईचा तुकोबारायवरचा इतका भाव होता की तुकोबारायनं जेवण केल्याशिवाय त्या पाणी पण पित नव्हत्या सूर्यकलेपर्यंत. हा जिजाबाईचा भाव होता. म्हणून पंढरपुरातला मालक पायाची माती चाटीत होता. येडा आहे का तू? हा, कोणाची माती चाटायला? दातानं काटा. अहो, कृपा कटाक्षाने हळीले, त्यानं पाहिल्यावर जखमा नीट होत्यात. मेलेले उठून बसले, मग काटा निघत नव्हता का? का दातानं काढा?
मालकावर अतूट श्रद्धा ठेवणाऱ्या बाईच्या पायाची माती चाटावा ही पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा अपेक्षा होती. त्या बाईच्या विरोधात कसं वाईट बोलता. उलट तर मी म्हणतो जिजाबाईचा शेवटचा संसार 2री पासून तर 7वी पर्यंत मराठीतल्या पुस्तकात असावा. या महाराष्ट्रातली एकही बाई फाशी घेणार नाही, एका बाईंना पेटून घेणार नाही. का? एवढ्या श्रीमंताची पोरगी असताना इतक्या गरिबीत तुकोबारायच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, पण तिनं घरानं केलं नाही. आता गॅसची टाकी नवऱ्याच्या डोसक्यावर, बाजाराच्या पिशा आणू आणू बोटकची कांडी तुटली त्याची, तरी माहेरात गेल्या म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही. तू या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत 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 तू जाग्यावर माती करावं लागन, जाग्यावर मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही. किती चुकीच्या गोष्टी आहेत सांगा ना. हा, याचंच तर नाव कीर्तन आहे. घरात नीट वागणं याचं नाव कीर्तन. मी तर नेहमी सांगत असतो. त्या दिवशी बोललो तुमच्या कीर्तनात, त्या दिवशी पाथरीला सुद्धा बोललो. अण्णा, आपल्या बाप दाद्याने अर्ध्या रात्री झोपीत काढ्या, अंधारात काढ्या, चुकून बोललो, अर्ध्या रात्री अंधारात काढ्या. झोपताना जेवण झाले की झोपताना दिवे इझिले की या दिव्यातलं अर्ध तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि लेकराचे संसार गोड व्हावा, याच्याकरता त्यांनी अंधारात रात्री काढ्यानं. आणि मग ते म्हातारे झाल्या काल कुरकुल्या आणि गालाच्या सुनानं पोरग बागलात घ्यावा, 2च तोंडन खिचडीन बोंड, उलथी होशीन उलथी. हो, आणि त्यो बी बाब्या पालथा होईन. काय करायचे कीर्तन ऐकून? महाराजाच्या पाया पडायला. महाराज जळण तू ह्या पापानं. सगळ्यात मोठी सेवा आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची, सगळ्यात मोठी सेवा आपल्या वाडवडिलांची, आणि सगळ्यात मोठी सेवा सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचा आदर करण्यात. इतकी सेवा जगात दुसरी कुठलीच मोठी नाही, कुठली मोठी नाही. असो, पाय झाला, पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकला, पात्र लावलं, लालजरत आडीतलं दूध वाढलं. आडी होती, पहिल्या आड्या होत्या, जुन्या लोकांना माहित. आमचे नशीब फुटके, आम्ही श्रीमंत कैदी आहेत. आम्ही कसे आहेत माहितीये का? श्रीमंत कैदी, श्रीमंत कैदी. जमीन 150 एकर. महाराज दूध प्यानं म्हणलं करा, आणि पोराला पाठवून उंदीर आणल्या आणि ढवळी थैली आणली दुधाची. मी म्हणलं मी रोगर पेन, पण हे नाही प्याचा. जमीन 150 एकर आणि थैली आणली दुकानावरून ती. जिवंत कैदी येणार नाही. कशाला प्याचं दूध? त्याच्यापेक्षा घासलेत प्याव वाटिकस, पोट तरी दुखायचं नाही. त्या दुधानं 150 बिमाऱ्या होत्या ना, कशाला ते प्याचं? जिवंत कैदी. काय आडीतलं दूध. मी एका घरी जात होतो, परिस्थिती असू द्या मागची, आताची इचकू नका आणि पहिली काढू नका माहिती. तर मग आम्ही ते दूध आणायला जाचो, तर त्या बाईनं दुधावरची झाकणी काढ्या, जो सुगंध येत होता का, त्या सुगंधात वाटायचं लिटरभर दूधच पिलंय. असला सुगंध होता त्या आडीतल्या दुधाचा. काय गंधासारखं दूध आहे. काय काय कुठल्या बी गोष्टी, हो कुठल्या बी गोष्टी. ह्या काय बाया करा 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 करा, गावरान भेंडर तोडायच्या, त्या निबरडग असले तर वरोट्यान फोडायच्या, त्याची आमटी करावा, तिच्या असा तवून घेत होता. ती आमटी असे 1.5 3 भाकरी चुरून खात होतो माणूस. हे मिक्सरचे मसाले, हाताचा आवाज नाही, भाजीचा आवाज नाही, आणि पुढचं नाही बोलत आता. हे सगळे आपण श्रीमंत कैदी, श्रीमंत कैदी. कोरोनानं आपल्याला जाग केलंय. आता तरी जुन्यावर या, या जुन्यावर. मला एक माहिती का भाऊ, गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकार चोट म्हणत होते. अण्णा तुमच्या लहानपणी जे गुळाचा चहा पित होतं का कासट, भिकार चोट येते त्याला. काय साखऱ्या जाऊ का तू? आणि आता ज्याच्या जवळ लय मोठे पैसे, त्याची गाडी गुळाच्या चहा पुढं. मी तर पेतच नाही, पण एखाद्यावर जेवायचा मेळ नाही लागला, विष्णू गुळाचा चहा पाय रे. आणि बॅग तर फुल भरलेली पाकिट आहे ना. आणि पहिले गुळ, आणि श्रीमंताच्या घरी साखरेच्या चपा पोळ्या पुरणाच्या, आणि गरीबाच्या इथं गुळाच्या. आता कोट्याधीश माणसं, गुळासारखी चव कशातच नाही. आणि मधल्या काळात कुठे गेली ती पांदीला तू अक्कल. हा तो हातले साखऱ्या बोकंडीवर घेऊ लागला.
काळ 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 बरोबर नीट करतोय माणसाला. कोरोनानं माणसं अशी आप्पू आप्पू हाणले, चांगले चांगले नीट केले. विठाला विठाला त्या आळीतलं दूध आणि ज्वारीची पांढरी भाकरी, टाळकीची भाकरी होती, वाढली. तुकोबाराय स्वतःच्या अंगाला चिमटा घेत होते. एवढाच पुरा. वाजले किती हो रामराव भाऊ? कौरक चोल द्यायचे. आणि कधी जेवायचे? स्वयंपाक आटपला नाही का अजून? नाही का? तुकोबारायनं असा चिमटा घेतला अंगाला स्वतःच्या. मी झोपीत तर नाही अण्णा असं तुकोबारायला वाटलं. कारण फार दिवसापासनं अखंड ज्वारीची भाकरी नव्हती. दिवस कल्ले. तुकोबारायच्या दोन बाजू सांगायचे. वैकुंठवासी नामदेवबा पठाडे त्यांचं एक मी कीर्तन कॅसेटवर ऐकलं. दोन बाजू सांगायचे. फार विद्वान व्यक्ती, प्रकांड विद्वान व्यक्ती सुभाषबा. ते म्हणायचे तुकोबारायची श्रीमंती मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. आणि तुकोबारायची गरिबी सांगायला सुदामदेवाचं पासांग पुरत नव्हतं. इतकी तुकोबारायची गरिबी होती आणि तुकोबारायची श्रीमंती पण होती. दोन्ही गोष्टी भोगल्या. तर कुठून आल्या असत्या भाकरी? आवले भाकरी म्हशीच्या दुधाचा परतावा आहे. किती वेडी आहेस ग तू? आवाज किती वेडी आहेस ग आवले? तुला कसं कळत नाही? म्हशीचा परतावा त्या म्हशीसाठी आलेला असतो. तिला घुगऱ्या. म्हशीनं परतावा खाणं बंद केलंय. पर्याय संपला. ठीक आहे. आणि दूध आणि भाकरी. होय मालक जेवा. मी सारखी वाट पाहत होते. प्रेम किती होतं सांगा. ऐका. आगा तिथी वृद्धीची नि आवा का, तिथी वृद्धीची नि आवा का, आणि तिथी शयाचे निका. काही लोकांना वाटतं तिथी वृद्धी व्हावा म्हणजे 2 एकादश यावा, 2 द्वादश यावा. आणि जिजाबाईला वाटत होता अण्णा तिथी क्षय व्हावा आणि वारीहून मालक लवकर यावा. इतकी आवड तिथी क्षय. मालक तुम्ही दूध आणि भाकरी खावा, माझ्या अंतःकरणात भाव आहे. ठीक आहे. पाणी फिरलं, श्लोक म्हटला, गजर केला, पण खास तोंडात घालणार लक्षात आलं. आवले म्हणायचे जी मंदिरात देवाला नैवेद्य दिलास का ग? आता भाविक बघा, आता भाविक कोणाला म्हणतात पहा. मंदिरात नैवेद्य दिलास का ग? मालक गाईचं शेण काढणं, म्हशीचं शेण काढणं, त्यांना चारा टाकणं, धारा काढायला कोणी नाही. मला वेळ लागतंय. मी धारा काढायला नाहीत पहिल्या, तरी पण लेकरांना दुधाची आवड होती. मी धारा काढायचं शिकले. याच्यामधून देवाला नैवेद्य द्यायचं विसरले. मग असू दे, तू उद्या देवाला नैवेद्य दे, मग मी उद्यापासून दूध खायला सुरुवात करीन. तुकोबाराय 2.5 दिवसाचे उपवासी आहेत. 2.5 दिवसाचे. मी उद्यापासून दूध खायला सुरुवात करीन. मालक जेवा ना बरं. मी उद्या जेवढं गाईचं दूध निघेल का तेवढं देवाला नैवेद्य नाही दाखवीत, तेवढं त्याला पाजूनच येते. ताकद होती. मी तितकं दूध पाजूनच येते. अण्णा ठराविक लोकांना देव भ्याला बरं जेवण्याच्या बाबतीत बरं का. असे काहीचे घाण कामं केले असतील, पण सगळ्याच्या हातानं सुभाषबा जेवला नाही. जेवला ठराविकच लोकांच्या हातानं. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या सवे. नामदेवराय सोबत जेवला. जेव घातलं जिजाबाईनं. ठराविक लोक होते, ठराविक. सगळ्या याद्यानंतर बघू आपण. मी उद्या देवाला दूध पाजून येते, पण आज जेवा. तर तुकोबारायने विचार केला, जास्त तोंडी लागणं हे वादाचं प्रकरण असतं. म्हणून मुद्द्यावर आले कासट शेठ तुकोबाराय आणि पत्नीला विचारला, आवले मी वारीला गेल्यावर दुसऱ्या दिवशी गायन मसड आली, मग तू दूध किती बाऱ्या पेलस? मी वारीला गेल्यावर तू दूध किती बाऱ्या पेलस? वाक्य ऐका, किती बोधावर आरूढ वाक्य येतं. जिजाबाईनं सांगितलं, मालक तुमच्या आणि माझ्या मधातला आंतरपट सुटला. आणि आंतरपट सुटायच्या वेळेला एक मंगलाष्टक असतं वेधीचं.
आता सावध सावधान समय साधा समीप्यासे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू सकाराम तात्याचा बब्या तुळसाबाईचे बबी. हे मंगलाष्टक शास्त्रातले नाहीत. असे मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणल्या जाते त्या लग्नात पोरीच्या बापाच्या पोराच्या बापाच्या डोक्यावर पाप पडत असते. यजमानस्तु अधिष्ठितम यत्पूर्णात मुच्यते नाम पापाग्र भय दंडितम दक्षिणाधिपतये नमः. दक्षिणाधिपती म्हणजे यमांना, यजमानाच्या डोक्यावर पाप असते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. चांगलं म्हणत जावं मंगलाष्टक. मंगलाष्टक हे आशीर्वाद येतात आपल्या संस्कृतीतले, नद्यांचे आशीर्वाद. चर्मनवती नावाच्या गंगेचं नाव मी नेहमी सांगत असतो. या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं. वंगदेशाचा राजा आहे कर्ण. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली सारखी पावित्र्य सात्विक सदाचारी पवित्र अशी स्त्री कर्णाला प्राप्त झाली. वृषाली काय वाचे जा, मोठ्या लोकांचे चरित्र वाचा, जीवन मोठं होत असतं माणसांचं. या बा एक तर मोठ्या लोकांना आपल्याकडे बोलवा. सात्विक तत्वातले मोठे लोकांना आपल्याकडे बोलवा. आपल्याकडे ते येत नसतील, आपली ताकद नसेल तर आपण त्यांच्याकडे जा. आणि ते त्यांच्या जवळ भी येऊ देत नसतील तर त्यांचं चरित्र वाचा. पर्याय सांगितला आपल्याला. पर्याय एक तर आपल्याकडे घ्या, आपण त्यांच्याकडे जा. नाही जाता आले, नाही जाता आले तर त्यांचं चरित्र वाचा. हो, घेता सज्जनाची पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. चांगल्यांचे नाव घेतले ना माणूस मोठा होत असतो, मोठा होत असतो, मोठा होत असतो. मी काल परवा सांगितलं होतं कीर्तनात, ज्वारीत निघलेले उंदर माणसं मारितेत, गव्हात निघलेले उंदर मारितेत, बाजऱ्यात निघलेले उंदर मारितेत, आणि गणपतीपाशी निघल्यावर मोदक खाऊ घालतेत. मग उंदीर कोणामुळे मोठा झाला? गणपतीमुळं. मग 2-2 पायाच्या ढवळे शिपीट कपडे घातलेल्या उंदरांना कळालं पाहिजे, प्रतिमेजवळ गेलं पाहिजे, आपली सुद्धा पूजा होईल. ताकद आहे. दोघांच्या मधातला अंतरपट सुटला. इथपर्यंत आलतो ना. आणि मी तुमच्या घराचा उमरा शेर लोटला. शेर पालथा करीत होते अण्णा. ती तुमच्या काळातली पद्धत होती, आता ही बंद झाली. हो, मध्यंतरी भांडे ठेसाळायची पद्धत आली. हे काय धिंगा नाही, त्याला पुरावा नाही. माप पालथ करण्याला पुरावा आहे. द्रव्यम राशी भयो यायाम द्रव्ययाम पदा रमास्थित वल्लभे सगोत्री भिन्न गोत्री यज्जायते. हे पुरावा आहे. सप्तपदीच्या नंतर गायला जातो हा पुरावा लग्नामध्ये. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड शिकलो. मेमरी कार्ड ताईटेन कुलकर्णी काका अजून ते डिलीटच होत नाही. ते डाटा झालं ते डाटा. कधी कधी तुमच्या मोबाईल मधलं जे जाऊन ते बी उचलायला जाते. चुकीचं बटन दाबल्यावर याच्यातलं नाही जात. हो, तर त्याच्यात काय सांगितलं, येणाऱ्या नवरीनं ते उमऱ्यावर एक माप ठेवत होते. मेय मापाचे प्रकार 21 सांगितले. मेयम तुल्यम सांख्य 3 प्रकार सांगतो. बाकीचे घरी गेल्यावर पाठ करा, कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घातल्यावर रिॲक्शन येत असते. मेय म्हणजे मधात घालून मोजतात. आठवा चिठवा निठवा आदली मेय. तुल्य काटा. सांख्य आंबे सायखडीच्या मापाने 1 1 2 2 3 3. सांख्य तुल्य मेय 21 प्रकारचे माप आहेत. बघा तुम्हाला मोबाईलवर सगळं सापडत आहे. फक्त ते पाहत जाणं. आपण नालायकाला चॅटिंग करतो, जेवलास का, काल कुठे गेलता, मसनात, उद्या तुला नेणार आहे. काय करायचं त्या भंगिऱ्याला? आपलं आयुष्य कशा करता घालायचं मला सांगा ना. 60-65 वर्षाचं आयुष्य आपण आपलं जीवन उजळण्यासाठी माणसाला आयुष्य घालावं. कशाला घालायचं पंचटाईच्या सानिध्यात आपलं आयुष्य? आणि बघ, अंतरपट सुटला तुमचा. शेर वलांडला. गंगाधर अण्णा तुमच्या उमऱ्याच्या आत आले. जिजाबाई म्हणतात तुकोबारायला. आणि देवाच्या देव्हाऱ्यात एक लंगडा ठेवला. आपल्याकडं रंगनाथ आणायची पद्धत होती. रंगनाथ आणायची पद्धत होती. त्याच्या पाठीमागं फार शास्त्र होतं. वैकुंठवासी लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर सांगायचे,
मी त्यांच्याकडे एक पुरावा एका मोठ्या माणसाचा ऐकिला. आता ते हे लांबत कीर्तन बघा. आज एक बाई मेली भाव किती 3 दिवसाला मेली तर सुतक कोणत्यावर फिडावं ते पुरावा सांगायचे. ते अधिकारी लोक होते काय काय त्याशी वाचून सांगायचे असा गाफील पुरावा नव्हता. तर काय सांगत होतो मी आता तुम्हाला, रंगनाथ तर ते विनोदात सांगायचे. तर नवरी म्हणली मी तुमच्याकडे येते पण याची सेवा करावी लागती. मग त्याला देवारा लुटायचा कार्यक्रम म्हणायचे. परवर पाहायला गेले मग ती परवारावरली नाटी टाकायची, आजीला टाकायची, इनीला टाकायची. मग हे मधले सगळे नाटकं होते बरे. हे विनाकारण ब्रेकर केलते. हे ह्या ब्रेकरची काय गरज नव्हती मधले आदळण्यासाठी. हे ब्रेकर मधले आदळण्याचं त्याचा मुख्य गाभा होता फक्त देवारा. मग यानं इकडं आल्यावर काय पद्धत मांडली, तुझ्या माहेरात पद्धती हे देव संघ घेतल्याशिवाय नवरी संघ येत नाही. आमच्या बी गावात अशी पद्धती, इथं आल्यावर गावातल्या सगळ्या लोकांच्या पाया पडल्याशिवाय संसाराला सुरुवात होत नाही. त्याला वांद्याची पद्धत म्हणत होते. केला संकल्प केला, घरात आलेला नवा पदार्थ पतीने खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. ऐक आवले ऐक तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय. 40 वर्षात झालंय. तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय आणि तू संकल्प केला घरात आलेला नवा पदार्थ मी खाल्ल्याशिवाय तू खात नाही. तुझा कालचा संकल्प आहे, आमचा 17 पिढ्याचा संकल्प आहे. घरात आलेला नवा पदार्थ मंदिरात दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत. बाईचा पर्याय संपला ना. आणि बाईनं आडीतलं दूध लोटक्यात घेतलं. नाना कडक तापलेलं दूध लोटक्यात घेतलं आणि ते लोटकं गरम होतं म्हणून हातावर पदर घेतला आणि त्याच्यावर लोटकं ठेवलं. सांगितलं मालक ताटावून उठू नका, मी दूध पाजून नैवेद्य दाखवते. आणि मंदिराकडे चालल्या. मंदिराकडे जात असताना जिजाबाईला देवाविषयी वाद नव्हता. एवढाच पुरावा आहे का माणसं जेवायची. पुन्हा मला मगाशीच सांगितलं होतं रात्री वादळामुळं उशिरा स्वयंपाक सुरू झालाय. जरा वातावरण बदललं होतं ना रात्री. आणि कीर्तनालाही थोडासा उशीरच झालता सुरू करायला थोडासा. हो आज जरा चालक मालक संघटना मीच होतो. हो आमची गाडी जरा शोरूमला गेली. सकाळी गुरगुर वाजू लागली. अरे म्हणलं हिला दवाखान्यात नाही. मग ड्रायव्हर गेलो. मी गाडी दुसऱ्याचीच घेऊन आलो. वाटा नाना भेटले. मग आम्ही सगळे सोबतच आलो. दोन्ही गाड्या सोबत. तिकडं भाऊनं सोय केली ती बँड गिंड लावला. पण आपलं नशीब खराब काय त्याला ऐका नाही. हो ना जावाई आहेर घ्यायला सासरवाडीत जाणं त्याच्या भावकीत सुतक पडणं तसंच आलं बोंबलत. तसं आपलं काम झालं. तिथं बँड लावला सगळं झालं. पण आता बाळ्या ड्रायव्हर म्हणल्यावर आता कोणाची पूजा करता. चल द्या बघ नाही पण मालकाला यावं बरं. हो काही माणसं म्हणतील कसा पिना पाडा बाळ्याचा कशी गाडी चरीत आली. तर यावा एका माणसाची तर 70 म्हशी 10 येलेल्या आणि गड्याच्या मेहुणीच्या पोरीचं लग्न. गड्याच्या मेहुणीच्या पोरीचे गड्या भोवतालचं नातं असतं ना ते. गड्याच्या मेहुणीच्या पोरीचं लग्न. वघाराला सोडता येणं म्हणून म्हशीला पेता येणं. वघाराला सोडलं नाही म्हणून म्हशीला पेता येणं. आणि मालकाला दूध काढता येणं म्हणून काळा चहा प्यालाय. आणि म्हशी किती येलेल्या 10. मला चलिता आल्यामुळं जमलं ना. ताण नाही ना आला. नाही यायला फोन करावा लागला असतं. रामराव भाऊ पाठवा गाडी. विठाला विठाला गरम दूध होतं. देवाईशी राग नव्हता शर्माजी. पण याच्यामुळं मालक जेवत नाही याचा राग होता. आणि मंदिरातल्यामुळं पती जेवत नाहीत याच्याकरता देवाचा राग आला. देवाचा राग नव्हता. अहो देवावर जर तिचा राग असता तर माती चाटली असती का. देव किती प्रेम करत होता जिजाबाईवर तुम्हाला सांगतो. तुकोबाराय 3 डोंगरापैकी कोण्यातरी एका डोंगरावर भजनाला जायचे आणि सांगून जात नव्हते. आणि दुपारची भाकरी दिल्याशिवाय बाई पाणी पित नव्हत्या. मग कोण्या डोंगरावर जावा. तर कालांतरानं जिजाबाईची तारांबळ होऊ नये म्हणून एक मधला विषय सोडून देतो एकदम मुद्द्यावर येतो. जिजाबाईला एक असा बोध मिळाला की तुकोबाराय रस्त्यानं चालल्याच्या नंतर त्यांचे पावलं जिथं उमटलेत ते पावलं रामकृष्ण हरी म्हणतात. मग पावलाला कान लाईत होत्या. ज्या पावलातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येतोय त्या डोंगरावर माझे मालक गेले. महाराज ताकद कोणाची असेल ना. नाही विटेवरच्या मालकाची ताकद आहे भाऊ. शिवाजी भाऊ विटेवरच्या मालकाची शेठची ताकद सामान्य ताकद असेल. आणि त्या बाईला देव आवडत नाही असं कसं म्हणता येईल मंत्री शेठ.
पण देवामुळे मालक उपाशी राहिले याच्याकरता राग आला. येतून कधी कधी शिरजी राग येतो माणसाला, येतो राग. आणि म्हणून हातातलं जे गरम दूध होतं का, त्या गरम दूध कोणामुळे होते? अग्नीमुळं. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी माझा आणि त्यांच्या मधातला अंतरपट बाजूला पडला त्या दिवसपासून वात्सल्यच तितो ज्या येते. आई लेकरावर जितकं प्रेम करते अण्णा, तितकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल आणि ते प्रेम जर खरं असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, दुधातून बाजूला जाऊ नको. दूध थोडंफार गरम होतं, आता उकळू लागलं. तिची देवावरी सत्ता, पती दूध उकळू लागलं. आणि मग दूध टेकलं पंढरपुरातल्या मालकापाशी. देहूत मालक होते ना एक स्वयंभू मूर्ती, तिथे देवा दूध प्यावं लागते. तेव्हा एक माहिती आहे तुला, देवा मी तुला आग्रह केला नसता रे, पण मालकाचा चेहरा पाहिला, मालकाचं पोट पाहिलं, मालकाची त्वचा पाहिली. देवा किमान 2-2.5 दिवसापासून मालक नुसत्या पाण्यावर येतो. आणि मालक जेवायला बसले रे देवा, पण तुला नैवेद्य न दाखिल्यामुळे मालक जेवत नाहीत. तुला माझ्या पातिव्रत्याची आण आहे, तुला दूध प्यावं लागतंय. भगवंतानं अग्नीला सांगितलं याच्यातून बाजूला पड. तर अग्नीनं सांगितलं देवा शाप दिल्याच्या नंतर मृत्यूलोकातलं अग्नीचं अस्तित्व संपून टाकलं तरी हरकत नाही, पण मी याच्यातला बाजूला सरकत नाही. कारण तू ज्याला भेटूस का, तू ज्याला भेटूस का त्याचं तेज याच्यात आहे. देव कोणाला भेटू? पतिव्रतेला. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तू जिला भेटतोस का, ज्या गोष्टीला भेटतोस का, त्या पातिव्रतेचं तेज याच्यात आहे. आणि त्या तेजानं मी उकळायला लागलो. भगवंतानं दूध पिऊन टाकलं. वापस आल्या, दाखवला नैवेद्य. मालक नैवेद्य दाखवला नाही, त्याला दूध पाजून आले. जे गाडगं होतं का, त्या गाडग्याला दूध पेताना जिथं देवाचे ओठ लागले होते का, तितका भाग किती चमकत असेल याचा विचार करा. तो सुंदर किती आहे, पाहिली या वेध लावी. आगणित लावण्य तेजपुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी वेधू. रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. कोटी ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाती. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. इतकी रूपाची ताकद. ते गाडग्याच्या जितक्या भागाला लागले तेच काय असणार ना, काय तेज असेल बघा. मालक पाजून आले. इतका आनंद वाटला तुकोबरायला, इतका आनंद वाटला. हावले काय तुझ्या आई बाबाचं पुण्य आहे ग, काय तुझ्या आई बाबाचं पुण्य आहे ग. तू माझ्या प्रपंचात पडीसारी तुझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पितोय. काय तुझ्या आई बाबांचं पुण्य आहे. वा मुलगी चांगलं वागली की 2 घरचं नाव वाढतंय. 2 घरचं नाव वाढतंय. बापाकडचं वाढतं आणि सासऱ्याकडचं वाढतंय. तुकोबरायच्या तोंडातून वाक्य पडावले, काय तुझ्या आई बाबांच्या पुण्याचा वर्षावे तुझ्यावर. तुझ्या हातानं जगाचा बाप दूध पितो. आणि दूध भाकरी खाल्ली. भजना करता मंदिरात गेले. पुरावा आपला इथं भाविकाची आवडी. मग करी सेवा निज प्रीती. एक 10 मिनिटात सांगतो पूर्ण विराम करतो. तुम्ही जर म्हणले लगेच जे इठ्ठल करा तर लगेच, काय ताण नाही त्याला. हो बघ, मंदिरात भजन सुरू झालं. गंगाजी मवाळ होते भजनाला. सोनबा ठाकूर होते पकवाद वाजवायला. अजून 7-8 लोकांची यादी आहे. ही सगळी लोक भजनाला. पण एकट्या तुकोबरायला देवाचे ओठ सुजलेले दिसत होते. मोठाली ओठ झालते. काळे निळे ओठ पडले होते. लालजरत ओठ काळे निळे पडले होते. मग हे सगळं तुकोबराय पूर्ण भजनात पाहत होते. देवाला आजार काय झाला असेल, ओठ कशाने सुजले असतील, काळे निळे कशा काय पडले असतील. भजन आटपलं. विना खुंटीला अडकवला, चिपळी कमरेला खोसली आणि विटेवरच्या मालकाच्या जवळ तुकोबराय आले. देवाला विचारलं, देवा ओठाला काय झालं? काय नाही, थोडा आजार आहे, होत राहील नीट, थोडा आजार आहे. पण तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुमच्या अंतःकरणातली एखादी दुःखाची भावना तुम्ही सांगावा, ती ऐकायची लायकी आमच्यात नसावा. मी तितका लायकहीन आहे का?
मग मात्र जगाचा मालक खाली बसला आणि वाक्य न बोलता तुकोबारायच्या मानावर मान टाकली आणि भगवान रडू लागले. तुकोबारायांनी आपल्या धोतराच्या कोपऱ्याने देवाचे डोळे पुसले. विचारलं, प्रभू मी केलेल्या प्रश्नामुळे आपण रडता? नाही तुकोबाराय, सांगा ना देवा, ओठ का सुजले? काही नाही, आई साहेबांना आणलेलं उकळतं दूध पेलो. तुकोबाराय म्हणले, देवा आमच्या वेड्या आवलीला कळत नव्हतं रे. तिनं दूध थंड व्हायच्या अगोदर तुला पाजलं रे देवा. पण तू तर चतुर आहेस ना रे, देव चतुर, देव चतुर, चतुरा तो शिरोमणी. तू विवेकाचं टोक आहेस, तुला कळत नव्हतं तेव्हा गरम दूध कसं प्यावं. तर ऐका तुकोबाराय, 2.5 दिवसाचे तुम्ही उपवासी होतात आणि तुम्ही जेवल्याशिवाय तिच्या अंतःकरणातली तळमळ संपत नव्हती. म्हणून तिनं सांगितलं, देवा अख्खं आयुष्य ज्यानं तुझ्या भजनात घालावा तो 2.5 दिवसाचा उपवास रे. तुला नैवेद्य दिल्याशिवाय ते जेवण करत नाहीत रे देवा, पेना दूध. म्हणून तुकोबाराय, तुम्ही वेळेत जेवण करावा याच्याकरता थंड आणि गरमचा विचार केलाच नाही, दूध पिऊन टाकलं. दृष्टांत संपला. राजे हो, 2.5 दिवसाचे उपवासी, देवाला नैवेद्य दिल्याशिवाय ताटातला अन्नाचा कण खायचा नाही, इतका भाव तुकोबारायचा देवावर गोड होता. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात, भाविकाची आवडी देवा, 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 सेवा करी सेवा निज प्रीती. 36 वर्ष लुगडे धुतले एकनाथ महाराजांच्या घरी. भाव किती गोड होता. गड्याचा घाम कोणी बाई पुशीन. श्रीखंड्या देवे अन्न माहीत नव्हता आणि देवे माहीत असतात पाणी भरू दिलं असतं का. गडी निष्ठावंत गडी आहे, पदरानं घाम पुसला. गिरिजा काकीनं 36 वर्ष लुगडं धुतलं. करी सेवा निज प्रीती. चोखोबारायची गुरं ओरडे, करी सेवा निज प्रीती. सजन नावाचा खाटीक होता, त्याला मास इकू लागला. करी सेवा निज प्रीती. सावतोबा बाबा होते, सावता महाराज, सावता बाबांच्या घरी खुरपू लागला. करी सेवा निज प्रीती. नरारी महाराज होते, त्यांना घडू फुंकू लागला. करी सेवा निज प्रीती. कबीरदास होते, शेले येणू लागला. करी सेवा निज प्रीती. एक मुद्दा सांगतो, देवाला भाविक आवडतो आणि मग त्याची सेवा करतो. भाविकाची यादी भजन केल्यावर भाविकाच्या यादीत येते असं नाही. रानोबा नावाचा एक वारकरी, शेवटचा पुरावा बस झाला, आता कोणी हात करायचा नाही, काय नाही. मला संध्याकाळचं कीर्तन सापडलं पाहिजे. मी वाढीतो फक्त प्रांतातच. परिसराला का भेटतो? कारण या परिसरातल्या मातीनं मला मोठं केलंय, याच्याकरता परिसराला भेटतो. मी 3873 गावं आत्तापर्यंत महाराष्ट्रातले पाहिलेत. एकदा गेलेलं गाव, एकदा 9 वर्षापूर्वी लिहिलं गाव. या प्रांतातल्या आपल्या आपल्या परिसराच्या मातीची ताकद. अण्णा वंशाची कृपा लागते, पूर्वजाची कृपा लागते. मग पूर्वज परप्रांतातले कसे म्हणता येतील? आपल्या प्रांतातले पूर्वज. मग जिथं एखादी मामी असेल, मावशी असेल, काकी असेल, काही ना काही प्रांतात नातं असतं ना. आपण दुसऱ्या राज्यातल्या मुली देऊ करू शकत नाही. नोकरीच्या निमित्ताने गेली असेल तो वेगळा. मग वंशाची कृपा लागते, अक्षराची कृपा लागते, शास्त्राची कृपा लागते, त्या प्रांतातल्या संतांची कृपा लागते आणि त्या कृपेने माणूस मोठा होत असतो. म्हणून अर्धा तास कीर्तन प्रांतातल्या लोकांचं ऐकून लांबवतो.
त्याबद्दल काही दुमत नाही, परिसराची कृपा आहे. रानोबा नावाचे वारकरी सुभाषबुवा, रानोबा नावाचे वारकरी महिन्याचे वारकरी पंढरपूरचे. दर्शन कुठलं घेत होते माहिती? पायरीच्या अलीकड 14 हातानं, पायरीवर जायचा अधिकार नव्हता. रानोबा नावाचे वारकरी म्हणजे चोखोबारायचे वडील. रानोबा नावाचे वारकरी चोखोबारायचे वडील होते. आणि वारी तर दर महिन्याची करायची, पण सेवा कोणती असायची? तुमच्या आमच्यासारखेचे आंबे नवे फुटले की आंबे आले की डालभर आंबे रानोबाच्या डोक्यावर द्यायचे आणि रानोबानं ती आंब्याची कानगी पंढरपुरात नेऊन अलीकड टाकायची आणि मग पुजाऱ्यानं मध्ये न्यायची. अशा सेवक फार तर रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या मंडळी वारल्या म्हणजे तुकोबारायच्या आपलं चोखोबारायच्या आई वारल्या आणि चोखोबारायची सासू सासरे हे दोन्ही वारले आणि आई वारल्या. जिवंत कोण आहेत? फक्त वडील. म्हणजे सोयराबाईचे आई वडील वारले, चोखोबारायच्या आई वारल्या, वडील जिवंत आहेत. तर चोखोबारायांनी वडिलांची नितांत सेवा केली, नितांत सेवा केली. आई वडिलाची सेवा करणारा देवाला आवडतो. पुंडलिकरायानं 28 युग झालं उभं केलंय. आपल्याला युग किती माहिती आहेत? फक्त त्रेतायुग नाही, करता, त्रेता, द्वापार, कली. किती युग माहिती आहेत आपल्याला? 4. आणि युग किती सांगितले? मग तुमच्या कवा पाठवाचे? किती महाराज वाट लावल्यावर तुम्ही पाठ करता? पहिली गोळी मला घाला. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आपले लोक अभ्यास करून कीर्तन करतील. तुम्ही जितके हुशार होता ना तितके आमच्या लोकांना घाम सुटाव. हुशार माणसं पुढे बसल्यावर घाम सुटाव, घाम पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आणि तुम्ही जितके गाफिलवानी काही नंदी बैलावानी मान हालितान का मग आमचे बिना लगामाचेच घोडे दामटीत. मग याचा पाप तुम्हाला काय होईल? तुम्ही विद्वान आहात, पण इथून पुढची पिढी मातीत जाईल अण्णा. इथून पुढची पिढी मातीत जाईल. भंगार ऐकल्यामुळं, वात्रट आणि भंगार ऐकल्यामुळे इथून पुढची पिढी मातीत जाईल. याच्याकरता श्रोत्यांनी सुद्धा इतकं सावध राहा, कोणाच्याही पुढं बस जाऊ नका. आपला अमूल्य वेळ खर्च कर. तितक्या वेळात मी म्हणतो इतक्या टायमात भंगार ऐकण्यापेक्षा जर दोऱ्या वळल्या तर 5 वर्षाची मुंगशे होते. एकही मुंगस इकत घ्यायचं काम पडायचं नाही. 2.5 घंटे जर म्हाताऱ्यानं दोऱ्या वळल्या ना, मी 2.5 घंट्यात 5 इशिक मुंगशे तयार करतो. इशिक येते मला भाऊ दोरी वळता. हा, पण आता ते काम ठुलं नाही, त्याला करता काय आहे का नाही, त्याला हिलाच नाही. हो, कशाला आगाव? मग 5 वर्षाचं काम भागलं का नाही, पण कशाला भंगार ऐकायचं? चांगलं ऐकायचं. उद्याची पिढी पोषक ठरत असते. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. जीवनभर सेवा केली पुंडलिकरायानं. 28 युग उभं. ताकद कशाची? फक्त मायबापाची. महाराज काशीतलं कंगन राजा बळीला प्राप्त झालं नाही. सामान्य व्यक्ती नव्हता. सोन्याच्या ताटात जीव घातले अण्णा लोक बळीनं, पण काशीतलं कंगन नाही प्राप्त झालं. ते कंगन प्राप्त झालं बुट शिवणाऱ्याला. त्या संताचं नाव होतं रविदास. म्हणून नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है आणि कर्म तेरा अच्छा है घर में मथुरा काशी है. ही मन कबीरांनी त्याच्याकरता लावली होती. कंगन बुट चमडे बुडवायच्या कुंडात सापडलं कंगन. फक्त मायबापाची सेवा. झोप येत नव्हती. निद्रायाम शयनेषु शिखायाम सूत्रेषु यतम लोलकम भय जाय. शेंडीला गाठ मारली सुभाषबुवा आणि बुटाला टाचे मारता मारता मान हालत होती आणि बंगई हल्ल्यामुळे आईबापाला झोप लागत होती. काशीत विश्वनाथानं कंगन पाठवलं. इतकी ताकद. रानोबा व्यक्तीनं सेवा केली. करी सेवा निज प्रीती. देव का सेवा करतो अन्यायाचा पुरावा ऐका. आणि मग जय विठ्ठल. मग शेवटच्या टप्प्यामध्ये रानोबा जेवण गेले. चोखोबानं सांगितलं, बाबा जेवण नको. आता शरीरानं संदेश दिलाय, आता शरीर खाच्या लायकीचं नाही. 4-2 दिवसात विटेवरच्या मालकाच्या पायावर शरीर समर्पित करायचंय. मला आग्रह करू नकोस. पण चोखोबारायच्या जीवनात सरपण फळ्यावर एक नरोटी भर भात आलता. नरवटी भर. पात्र कोण द्याले? एक नारळाची नरवटी कवटी अर्धी भर गरम भात आलता. आणि विच्छा झाली अण्णा, जीवनभर कोणी ताजा पदार्थ दिला नाही आणि आज ताजा पदार्थ दिलाय. आपण खाण्यापेक्षा आपल्या बापानं खावा म्हणून तितकं. हा, जे का जाण माता पितरे वा. हा, तितकं पुण्यच कशात नाही. सगळे तीर्थ जिथं जिथं आई बापांचं पाय. हो, एक मुद्दा सांगतो. दुर्योधन कधी मेला माहितीये? रोज बी भीमा गदा फिरित होता अण्णा. रोज गदा फिरवायचा रोज.
पण पंढरपुरातले मालक म्हणायचे भीमा मारू नकोस बरं आज गदा, आज तुही गदा फुटणार आहे, आज गदा फुटणार आहे बरं का भीमा, तुही मारू नकोस मारू नकोस. मग भीम म्हणले दादा देवा मला गदा घेऊन या म्हणतात मारू देत नाहीत. अरे मी सांगतो त्या दिवशी मार. आणि मग देवानं सांगितलं आज गदा मार. त्या दिवशी दुर्योधन खाली पडला. गदा का मारायला लावली? दुर्योधन युद्धाला येताना गांधारीच्या पाया पडून येत होता, म्हणून गांधारीचं मातृत्वाचं कवच त्याच्या भोवताल फिरत होतं. आणि ज्या दिवशी अनावधानात दुर्योधन गांधारीच्या पाया पडला नाही त्या दिवशी दुर्योधन मेला. इतकी मायबापाची ताकद असते, इतकं पुण्य मायबापाचं आहे, एवढी ताकद मायबापाची, एवढी शक्ती आहे वडिलांची, तितकी ताकद कशात नाही. योग असा आला बघा, गरम भात खाऊ घातला नाना, पण शरीराची प्रक्रिया संपली होती. शरीरानं अपमान केला, शरीराची बाथरूम झाली आणि आवाज दिला चोखा मला बाथरूम झाली रे, माझ्या शरीरानं अपमान केला माझा, मला आता दुपार आंघोळ घाल. उचललं चोखोबर आहे, उचललं आणि दगडावर टेकलं. आपल्यासारख्या बाथरूम थोड्याच होत्या, बोरी खाली दगड होता, त्या दगडावर टेकलं. एका हातानं बापाचा खांदा धरला आणि एका हातानं पाणी घेतलं. पण आता पाणी टाकायचंय कुठं? कमरेवर. धोत्र सोडायचं राहिलंय. एका हातानं शरीर धरायचं आणि एका हातानं पाणी टाकायचं. आणि कंबर धुवायची कोणी? माणूस एक आहे ना, हात तर दोनच आहेत, कोणी धुवायची? करी सेवा निज प्रीत्या. देव सेवा करतो भक्ताची पण फुकट करीत नाही. ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. पहा सेवेची ताकद किती मोठी. बाईनं मालकाचे हाल पाहिले आणि बांगड्या अशा माग दाबल्या. आवाज होऊ नये, कारण बांगड्याचा आवाज सासऱ्याला ऐकू गेला असता. आणि पाठीमागून आल्या आणि नवऱ्याला सांगितलं मालक तुम्ही मामांजीचा खांदा धरला, एका हातात पाणी आहे, मी मामांजीचं धोतर सोडते आणि या हातानं सासऱ्याची कंबर धुते, या हातानं सासऱ्याची कंबर धुते. चोखोबाऱ्याने नकार दिला. नाही म्हणले, ऐका ना ऐका ना. नाही ग म्हणे, अगं पुरुषाची कंबर दोन बायकांनी धुवायची, एक बायकोनं धुवायची आणि एक मुलीनं धुवायची. बापासाठी मुलीला लाज नाही. अगा कन्या यत वात्सल्य पितृत्वा विभुस्वितम जायते, हे लाज नाही. बाप आहे तो, बाप आहे. आणि बायकोनं नवऱ्याचं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का काहीच विषय नाही. बाल्य असती ती वात्सल्य, हा बालपणात आई, आईला त्याची लाज नसती बालपणात. ह्या तीन गोष्टी सांगितल्या. तू सुनेस, तुला सासऱ्याची कंबर कशी धुता येईल? सांकेतिक स्थितीत सांगितलं. माझे आई वडील दोन्ही वारलेत, तुमच्या आई वारल्यात, तुमचे बाबा जिवंत आहेत. मालक तुमच्या बाबाला कंबर धुस तर बाप समजिते, तुमच्या बाबाला कंबर धुस तर स्वतःचा बाप समजिते आणि स्वतःला सुन्न समजिता त्याची मुलगी समजिते. काय उत्तर राहिलं? धुतली कंबर. धोत्राचा गुढा बांधला, बाजूला सरकल्या. चोखोबाऱ्याने बापाला उचललं, बाजेवर ठेवलं. म्हातारं चाणाक्ष होतं, सात्विक सदाचारी पुण्यशील म्हातारं होतं. करी सेवा निज प्रीती. फुकट करीत नाही पंढरपुरातला मालक, फुकट करीत नाही. तुम्हाला किमान 250 तरी सेवा सांगेल, त्याच्यातली एक सांगतोय आज, एक सांगतोय, एक. वाचिलं ना सुभाष बुवा, तुम्हाला जे प्रमाण पाठ झाले ना हे वाचिल्यानं झाले. मला वाचवायचा जास्त छंद आहे, मी खूप वाचित राहतो, खूप वाचित राहतो, खूप वाचित राहतो. वाचायला पाहिजे बुवा. जितकं माणूस वाचील का तितका समाज आपल्याला डोक्यावर घेईल, तितका आपल्याला समाज डोक्यावर घेईल. वाचवायचं. बाजीवर बसले ना, आवाज दिला चोखा आज मालक मला बोलवायला लागलाय. त्रिकालज्ञानी लोक आज मला मालक बोलवायला लागला. जी तुकोबारायची भाषा होती ती भाषा रानोबानं वापरली. वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. जी तुकोबारायची अवस्था ती अवस्था रानोबा नावाच्या व्यक्तीची. कुळ कोणता असेल ते विचारू नका. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही, वागण्याचा संबंध आहे, जातीचा नाही. बघ चोखा जी बाबा, मालकाचा आदेश आहे. माध्यानी सूर्य जाताना मला हे लोकातली यात्रा सोडायची. जवळ बसले. चोखा एक विचारू,
काल माझी कंबर कोण धुतली रे? मी धुतली. खोटं बोलले बरं, खोटं बोलले. वडिलांना पटतं का न पटते याच्याकरता, खोटं बोलण्याचा भाव नव्हता, पण पटतं का न पटते याच्याकरता बोलले. एक बोलू चोखा, तू एका हातानं माझा खांदा धरला, एका हातानं पाणी टाकलं, तुला हात दोन येतं. मग कमरेचं धोत्र सोडलं कोणी? धुतली कंबर कोणी? जाऊ दे, निष्ठावंत वारकरीस, खोटं बोलण्याचा तुझा भाव नाही, मला काहीतरी क्षमन व्हावा याच्याकरता बोललास. पण एक लक्षात ठेव, शरीर जरी म्हातारं झालं असेल पण इंद्रिय तल्लख आहेत अण्णा. माझे कान तल्लख आहेत, भजनच ऐकिलं, जीभ तल्लख आहे, भजनच केलं, चांगलंच पाहिलं याच्याकरता डोळे तल्लख आहेत. माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आला, बायको देवादारी गेली, कंबर धुवाची लायकी तिची आहे, मुलगी कंबर धुती तिची लायकी आहे, पण ती बुलढाणा जिल्ह्यात मेवना राजा नावाचं गाव आहे. रात्री मी तिथंच कीर्तनाला होतो. आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात कशी येईल ती? मंडळी तर देवाच्या दारी गेली. कोण धुतली कंबर? बाबा, सोयरानं धुतली. बोलव तिला. सोयरा जी. बाबांनी बोलवले, हात जोडले. जी मामांजी. सासऱ्याला जी मामांजी. जी जी जी. माय बस इथं. सोनाल माय कशी बसेल सासऱ्याच्या बाजू? माय बस म्हणतो ना तुला. आज्ञाभंग न करून पाय त्याला बसली. हात हातात घेतला. हो अण्णा. सासऱ्यानं सुनाचा हात घेतला हातात. बाई, क्रांती केलीस ग, जगात बदल केलास. पाय पुरुषाची कंबर बालपणी आईत होती, तारुण्यात पत्नीत होती, उतार वयात मुलगीत होती. सून धुत नाही ग बाई, तू बदल केलास, क्रांती केलीस. ह्या हाताने सासऱ्याची कंबर कशी धुवाटली तुला? मामाश्री, तुमची कंबर धुताना मी तुम्हाला पाहत नव्हते, माझ्या बाबाला पाहत होते. मी तुमच्यात माझ्या वडिलाला पाहिलं. हंबरडा दाटून आला आणि तोंडातून एक शब्द पडला, देवा जीवनभर तुझं निष्ठेनं भजन केलं रे, भजन केलं. याच्या बदल्यात फटकी कवडी मागितली नाही, पण आज एक मागतो, सासऱ्याला बाप समजून, सासऱ्याला बाप समजून. ज्या सुनानं कंबर धुतली, तिच्यावर जर कधी वाईट प्रसंग आला तर तुझ्या पवित्र हातानं तिचे कपडे धुई. 27 दिवस बाईच्या रूपात आला, 27 दिवस बाईच्या रूपात आला आणि सोयराबाईची सेवा केली. करी सेवा निज प्रीती. विठोबार कुमार, उपस्थित सात्विक आणि सदाचारी श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. जाता जाता भीक मागतो, तुमच्याकडने मला असा गोड आशीर्वाद भेटावा. माझे वडील तर 90ला गेले, आई आहे, मरेपर्यंत तिची सेवा गोड माझ्या हाताने व्हावी. तुम्ही मला आशीर्वाद द्या. एक. दुसरी गोष्ट, माझं आचरण मातीत जाऊ नये. दुसरा आशीर्वाद द्या. संपत्ती गंगाधरांना मला भरपूर दिली नाना, खूप दिली. फक्त 2 आशीर्वाद तुमच्याकडनं मिळावा ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय रामराव भाऊ काळे यांचा आजचा अभिषेक आहे, महापंगत आहे. पवित्र साधूचा अधिष्ठान आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नाना, प्रसाद देवाचा घ्यायचा. हे प्रसाद नसून महाप्रसाद आहे. श्रद्धेनं रामराव भाऊ 15 दिवसापासून सारखे फिरतात. जिथं कीर्तन असेल तिथं जाऊन पत्रिका सगळ्यांना पात्रीत. त्या दिवशी शेठजीनं सगळ्यांना सांगितलं, आम्हाला पत्रिका आल्यात. सगळ्यांना व्हॉट्सअपवर याच्यावर त्याच्यावर बेजार होऊन तळमळतेनं कार्यक्रम करतात. रामराव भाऊंना धन्यवाद. झालेली सेवा अधिष्ठान देवतेच्या चरणी समर्पित करतो. सुभाषबा तुम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि अर्धाच मिनिटं भीक मागतो. अर्धाच मिनिटं भीक मागतो. सगळ्यांनी हातवरी करा आणि एक भजन करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय.